आणि आज सुद्धा डिसेंबर पासून तुमचा हा लढा सुरू आहे. ऐकतंय सरकार? म्हणजे आता काही 2-3 प्रश्न पाटील साहेब तुम्ही बोललात तेच मी घेतोय. त्यांनी विचारलं नवरा ऐकतो का? अरे हो की नाही? मी त्यांना तेच म्हटलं, नवरा म्हणजे काय सरकार आहे न ऐकायला? पण नवरा ऐकतो तर सरकार का नाही ऐकत? कारण आपण अजूनही एक थोडीशी करुणा, दयाबुद्धी तुमच्या मनामध्ये आहे. प्रत्येक वेळेला आंदोलन पेटलं की मंत्री येतात आणि मग जरा हे अधिवेशन जाऊ द्या, पुढच्या अधिवेशनात आम्ही याचा निकाल लावतो. अरे पहिलं पुढच्या अधिवेशनात पहिलं तू टिकशील का? तुझं सरकार राहील का? तुला दिल्लीतनं जसं बोलतं जातं करावं लागतं तसं तू करतोस. मी नागपूरच्या अधिवेशनाच्या काळात तिकडे नागपूरला होतो, त्यावेळेला मला ते जुनी पेन्शन योजनेसाठी ती सगळी नेते मंडळी आली आणि त्यांनी मला आमंत्रण दिलं. मी गेलो तिकडे आणि तिथे जे मी बोललो तेच तुम्हाला सांगतोय की जर आपलं वर्षाताई, तुम्ही माझ्या मंत्रिमंडळातल्या सहकारी होत्या, आणखीन काही सहकारी इकडे असतील, काय झालं की कोरोनाचं संकट टळलं आणि जरा कुठे कामाला सुरुवात करतो तेवढ्यात माझ्या ऑपरेशनचं खटलं निघालं. त्यातनं जरा कुठे उभा राहतो ना राहतोय तेवढं त्यांनी गद्दारी करून आपलं सरकारच पाडलं. पण सरकार पाडलं नसतं तर तुम्हाला आज आंदोलनासाठी इकडे यावं लागलं नसतं. हा माझा तुम्हाला दिलेला शब्द आहे. अजूनही तुमची ताकद जी आहे ना, तुमची सेवा ही ज्यांना कळत नाही ते कृतज्ञ लोक आहेत. अगदी नवजात अभ्रक असो, शिशु असो, 6 वर्षापर्यंतची आज जवळपास 3 लाख बालकं आहेत ज्यांना पोषक आहार मिळत नाही आता.